Hello students, welcome to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I am Viren Birdi and we are studying manufacturing processes that has the subject code 22446. We are learning unit number 3, casting processes and plastic molding, that has 18 marks in our syllabus. In the previous video, we have discussed what are the different properties of the molding sand. At the end of this video, you will be able to explain what is core and core print. So let's get started. Before actually starting about core and core print, let us discuss few basic things about the casting. So casting is a process based on the property of liquid to take up the shape of the vessel containing it. कास्टिंग मध्ये आपण नक्की काय करतो तर एक वेसल घेतलेलं असतं ज्याला आपण मोल्ड म्हणतो आणि त्या मोल्डचा जो शेप आहे त्या मोल्डच्या शेपचं आपल्याला प्रोडक्ट तयार करायचं असतं. अ कॅव्हिटी ऑफ डिझायर्ड शेप इज मेड कंटेंड इन अ मोल्ड. आपल्याला एक आपण डिझायर्ड शेप जो काही पाहिजेल आहे तो आपण त्याच्या मोल्डमध्ये तयार करत असतो. And basically casting is carried out in a foundry. Okay, so these are the very basic things about castings. So what do we actually control in casting, isn't it? You should know that. So I've given a very small example. I've taken a small picture of an ice cream, right? We generally do ice creams at home. So what do we control during this? Ice cream is a kind of a casting only. बिकॉज वी हॅव मोल्ड्स आणि त्या मोल्डमध्ये आपण काहीतरी वितळवलेलं घालतो आणि मग त्याच्यानंतर त्याची आपण कुल्फी किंवा वॉट एव्हर फ्लेवर आपल्याला जो पाहिजेल आहे ते आईस्क्रीम आपण तयार करत असतो. ते तयार करत असताना आपण काय कंट्रोल करतो? द सेम थिंग्स वी कंट्रोल इन कास्टिंग ॲज वेल. सो लेट अस सी. द फर्स्ट इज साईज अँड शेप ऑफ कॅव्हिटी अँड मोल्ड. तो जो मोल्ड आहे त्या मोल्डचा साईज आणि शेप आपण कंट्रोल करतो. इजंट इट? आपल्याला ज्या शेपचं ती आईस्क्रीम पाहिजे त्याप्रमाणे आपण तो मोल्ड घेत असतो. द सेकंड इज मिक्सचर कॉम्पोजिशन. त्याच्यामध्ये आपण जे मिक्सचर ओतणार आहे त्याचं कॉम्पोजिशन. मग त्यामध्ये आपण नट्स घालू किंवा काजू बदाम असं काहीतरी घालू अँड वी विल मेक इट अ ड्राय फ्रूट कुल्फी. इजंट इट? सो the second point that we control is mixture composition. Then of course the temperature, isn't it? So that is one of the important factors that we control. Then cooling time, किती वेळ ते गार करायचं ते सुद्धा आपण कंट्रोल करतो. And finally we carefully remove it so that we get a perfect shaped ice cream. So exactly these 5 parameters we control in casting also. So it's very simple, isn't it? Now let us see what are the basic terms that we use in castings. The first is pattern. We have already discussed this, but just revise it. Pattern is a replica of the desired part. जो आपल्याला पार्ट बनवायचा आहे त्याचा रेप्लिका असतं पॅटर्न. मग ते वेगवेगळे मटेरियल्स असतं दॅट वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड इन द प्रिव्हियस व्हिडिओज. देन मोल्ड. मोल्ड इज अ कंटेनर विथ अ कॅव्हिटी विदिन. त्या मोल्डला एक कॅव्हिटी असते ज्याच्यामध्ये आपण तो प्रोडक्ट तयार करत असतो. इट इज डिवायडेड इन टू 2 halves, कोप अँड ड्रॅग. 2 भागांमध्ये ते डिवाईड केलेलं असतं, कोप आणि ड्रॅग. गेटिंग सिस्टीम. इट इज अ नेटवर्क ऑफ चॅनल्स दॅट डिलिव्हर मोल्टन मेटल टू द कॅव्हिटी. गेट्स असतात, जसं आपलं प्रत्येक बंगल्याला गेट असतं सिमिलरली इथं पण आपण काय करतो म्हणजे कसं असतं की एक रोड असतो आणि त्या रोडच्या दोन्ही बाजूला बंगले असतात आणि त्या बंगल्यांच्या सुरुवातीला गेट्स असतात. हिअर ऑल्सो देर इज अ चॅनल आणि मग त्याच्यानंतर पुढं गेट्स असतात आणि मग त्याच्या पुढं तो ॲक्च्युली कॅव्हिटी असते ज्याच्यामध्ये आपण डिझायर्ड पार्ट तयार करणार आहे. सो वेन वी टॉक अबाउट द मोल्ड ॲज वी सेड देर इज कोप अँड ड्रॅग.
तर त्यातला जो वरचा भाग आहे मोल्डचा त्याला आपण कोप असं म्हणतो आणि खालचा जो भाग आहे त्याला ड्रॅग असं म्हणतो. आणि कोप आणि ड्रॅग हे दोन्ही ज्या लाईनला मिळतात किंवा ज्या सरफेसला मिळतात, प्लेनला मिळतात, त्याला आपण पार्टिंग लाईन असं म्हणतो. ओके, सो दीज आर द व्हेरी बेसिक टर्म्स दॅट वी शुड नो. Now how do we do casting? Firstly, we do 1/2 of the pattern. Patternचा पहिला हाफ आपण घेतो. So we have taken the 1/2 of the pattern. Then the flask is placed over the first pattern. त्याच्यावरती आपण हा फ्लास्क ठेवला, which is actually the खालचा पार्ट आहे, त्याला आपण ड्रॅग असं म्हणतो. Then 1/2 of the mold, कोप, वरचा भाग केलेला आहे. कोप हा वरती असतो, राईट. त्याच्यामध्ये आपण सँड घातलेली आहे. देन अदर हाफ ऑफ द पॅटर्न, मग दुसरा भाग घेतला. फ्लास्क प्लेस्ड ओव्हर द सेकंड पॅटर्न. मग अदर हाफ ऑफ द मोल्ड दॅट इज ड्रॅग, हा खालचा भाग आहे. ओके, इथं आपल्याला दिसते फायनल प्रोडक्टमध्ये वरनं जो आलेला आहे हा पार्ट, हा कोप आहे आणि हा खाली ठेवलेला आहे दॅट इज द ड्रॅग. देन वी असेंबल द मोल्ड्स. सो ही मधली जी दिसते ही पार्टिंग लाईन आहे आणि ह्या पार्टिंग लाईनवरती आपण वरचा भाग कोप आहे आणि खालचा भाग ड्रॅग आहे. ही असेंबल केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोल्टन मेटल ओततो. सो कास्टिंग थ्रू द गेटिंग सिस्टीम, आपण त्याच्यातनं मोल्टन मेटल ओततो आणि मग ते सॉलिडिफाय झाल्यानंतर वी गेट दिस द फायनल प्रोडक्ट दॅट इज सॉलिडिफाईड कास्टिंग. सो इट इज व्हेरी बेसिक सिम्पल प्रोसेस ऑफ casting. Now let us see what is core. Now core is a sand shape or form which makes the contour of a casting for which no provision has been made in the pattern for molding. Pattern मध्ये असा एक भाग असतो की जो आपण मोल्डिंगमध्ये घेतलेला नसतो आणि त्याला आपण कोर असं म्हणतो. Core may be made up of sand, plaster, metal or ceramics. Core is an obstruction which when positioned in the mold does not permit the molten poured metal to fill the space occupied by the core, hence produce hollow casting. कोअरमध्ये जी जागा आपण कोअरनी ऑक्युपाय करतो त्याच्यामध्ये ते मोल्टन मेटल जाऊ शकत नाही आणि त्याचमुळं ते कोअर ऑटोमॅटिकली प्रोड्युसेस हॉलो कास्टिंग्स, पोकळ कास्टिंग्स ते तयार करायला मदत करतं. कोर्स आर यूज्ड ॲज इन्सर्ट्स इन मोल्ड्स टू फॉर्म डिझाईन फीचर्स विच आर डिफिकल्ट टू प्रोड्यूस बाय सिम्पल मोल्डिंग. सिम्पल मोल्डिंगच्या सहाय्याने आपल्याला जे फीचर्स दाखवता येणार नाहीत किंवा तयार करता येणार नाहीत त्याच्यासाठी बेसिकली कोअरचा उपयोग केला जातो. कोअर ही सॉलिड पार्ट असतो आणि तो आपण त्या मोल्डमध्ये प्लेस करतो की ज्या ठिकाणी आपण ॲक्च्युली आपल्याला त्या प्रोडक्टमध्ये हॉलोनेस पाहिजे आहे किंवा पोकळी पाहिजे आहे. The functions of core are: core provides a means of forming the main internal cavity for hollow casting. ती पोकळी तयार करण्याचं काम हे कोअरमुळं शक्य होतं. कोअर प्रोव्हाइड्स एक्सटर्नल अंडरकट फीचर. कोर्स कॅन बी इन्सर्टेड टू ऑब्टेन डीप रेसेसेस इन द कास्टिंग. खोल रेसेसेस जर आपल्याला तयार करायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आपण कोअरचा उपयोग करतो. Cores can be used to increase the strength of the mold. Sometimes त्या मोल्डची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण कोअरचा उपयोग करतो. Then it can be used as a part of gating assembly also. And lastly, it can form a part of green sand mold and can also be used to improve the mold surface. So these are the functions of a core. Then what are the different types of core that are there in the casting? Various types of cores of different designs and sizes are used in different ways in foundry work. A general way of classifying them is according to their shapes and positions in the prepared molds.
त्यांचा जो शेप आहे आणि आपण त्या मोल्डमध्ये कुठं त्याची पोझिशन करतोय त्याच्यावरती जनरली त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. सो द मेन टाईप्स ऑफ कोर्स आर हॉरिझॉन्टल कोर, व्हर्टिकल कोर, म्हणजे आपण त्याची पोझिशन सांगा लागलेलो आहे. हॉरिझॉन्टल कोअरमध्ये ते हॉरिझॉन्टली प्लेस करणार आपण, व्हर्टिकलमध्ये आपण ते व्हर्टिकली प्लेस करणार. देन वी हॅव हँगिंग कोर, balanced core and ram up core and kiss core. So these are the 6 classifications of the core. Introduction to Let us core. see a small video on core. Cores are compact mass of coarse sand used to produce hollowness in the casting. Let us see an application of core in casting. Pattern. The mold should be created with core print socket to place the core in mold cavity at required location with proper alignment. Core print socket. Core can also be used for strengthen the mold. Horizontal core. Let us see an application of horizontal core. Core, mold, core print socket. The core placed horizontally. Final component. Vertical core. Let us see an application of vertical core. Core, mold. Usually the vertical core is beveled at top and bottom surface for locating the core easily. Vertical core and final product is shown. Balanced core. Let us see an application of balanced core. Mold, core support, core. The balanced core is supported by only one core print and projects into the casting cavity. Balanced cores are used for casting products having partial hollowness. Final component is shown. Final component is shown. Now after core, let us discuss what is core print. Now core prints are basically extra projections provided on the pattern. They form core seats in the mold when pattern is embedded in the sand for mold making. पॅटर्न तयार करत असताना जी आपण एक्स्ट्रा स्पेस ठेवतो की जेणेकरून ते जे कोर आहे त्या कोरला आपल्याला एक सीट प्रोव्हाइड करता येईल किंवा त्याच्यामध्ये ते बसू शकेल कोर, त्याला आपण कोर प्रिंट असं म्हणतो. कोर सीट्स आर प्रोव्हाइडेड टू सपोर्ट ऑल द टाइप्स ऑफ कोर्स. Though the core prints are the part of pattern, they do not appear in the cast part. जरी ते पॅटर्नचा भाग असले तरीसुद्धा ॲक्च्युली जेव्हा आपण कास्टिंग करतो तेव्हा मात्र तो पार्ट तयार होत नाही. सो दे बेसिकली फंक्शन ॲज द सपोर्ट फॉर द कोर टू बी प्लेस्ड इन द मोल्ड. So here we can see in the figure these are the two core prints and the middle one is the pattern. So figure shows a core positioned in the core seat made by the core print provided on the pattern. मग अशा व्हिडिओ आपण मध्ये बघितलं की कोर ज्या कॅव्हिटीमध्ये आपण सपोर्ट करतो किंवा त्याला सपोर्ट म्हणून मिळतो त्याला आपण कोर प्रिंट असं म्हणतो. सो ॲज
cores are classified similarly. Core prints are also having some types like horizontal core print, vertical core print, cover core print, and wing core print. So this is about core and core print. Let us see नमस्कार दोस्तों, a video on आज core हम बात prints. करेंगे कोर प्रिंट्स के बारे में। सबसे पहले बात करते हैं कि कोर क्या है। कोर हमारे पास वो डिवाइस होता है जिसकी सहायता से किसी कास्टिंग में हम होल प्रोड्यूस करते हैं। अब एक फिर से नया वर्ड आया कि कास्टिंग क्या है। कास्टिंग वो पार्ट है जिसको हम मोल्ड्स के द्वारा बनाते हैं। मींस इससे मीनिंग क्या हुआ मोल्ड से? मोल्ड हमारे पास कोई दो हिस्से हैं, जैसे ये दिख रहा है, और दूसरा इसके ऊपर, जिसके अंदर केविटी रहेगी। केविटी से मीनिंग कोई होल रहेगा, और उस होल में हम किसी लिक्विड मेटल को लिक्विड स्टेट में लाके, जिसको हम मोल्टन मेटल बोलते हैं, वो फिल करेंगे। फिल करने के बाद जो पार्ट बनेगा वो होता है हमारा कास्टिंग। तो उस कास्टिंग में जब पोरिंग कर रहे हैं मोल्टन मेटल को, उसी दौरान हम कोई डिवाइस लगा दें जिसकी सहायता से वो होल प्रोड्यूस हो जाए, तो उसको हम बोलते हैं कोर। अब कोर प्रिंट्स क्या है? कोर प्रिंट से मीन्स है कि जो उस कोर को रखने के लिए, एक प्रॉपर इंप्रेशन पे रखने के लिए एक सीट प्रोवाइड करे, उसको हम बोलते हैं कोर प्रिंट्स। अब इसको समझते हैं सिंपली इस फिगर से। यहां पे ये जो दिख रहा है, ये जो हिस्सा दिख रहा है, ऐसे ये जो हिस्सा दिख रहा है, ये कोर प्रिंट्स है। मींस इस कंप्लीट जो ये आपके सामने दिख रही है, ये कोर है। तो इस कंप्लीट कोर को उस मोल्ड में रखने के लिए यहाँ पे जो ये इंप्रेशन बनी हुई है, इंप्रेशन से मतलब इसको रखने के लिए होल बना हुआ है। आधा होल इस वाले हिस्से में, जैसे मान लीजिए ये ड्रैग हिस्सा है। मोल्ड के दो हिस्से होते हैं, एक कॉप होता है, एक ड्रैग पार्ट होता है। तो ये जो हिस्सा है ये है ड्रैग हिस्सा, और जो ऊपर वाला होगा उसको हम कॉप बोलेंगे। तो ये इंप्रेशन इस हिस्से में बनी हुई है, ऐसे ही वो इंप्रेशन दूसरे हिस्से में बनी रहेगी, तो उसमें ये रख देंगे। तो कोर के लिए जो सीट का काम करती है, कोर को आसानी से रखा जा सके, तो उसको हम बोलते हैं कोर प्रिंट्स। अब ये जो कोर प्रिंट्स है, ये क्यों बनाई जाती है ऐसी? कोर के एंड में ये कोर प्रिंट्स क्यों बनाई जाती है? ताकि बायोन्सी का इफेक्ट ना हो, ताकि जब मोल्टन मेटल हम केविटी के अंदर पोर करें, जब मोल्ड में जो केविटी रहेगी, उस केविटी के अंदर मोल्टन मेटल को पोर करें, तो ये उछल कूद ना करे, एकदम से ऐसा ना हो कभी ऊपर की साइड, कभी इधर कभी उधर, तो ये उछल कूद ना करे। यदि ये इस तरह की होगी, बायोन्सी का इफेक्ट पड़ेगा, तो उससे क्या होगा, हमारी जो कास्टिंग बनेगी उसमें प्रॉपरली वो होल नहीं होगा। जैसे यहाँ पे ये आपके पास फिगर दिखाया हुआ है कि जो कास्टिंग है, उस कास्टिंग में हमें यहाँ होल प्रोड्यूस करना था। तो होल प्रोड्यूस करने के लिए हमें ये जो कोर है वो चाहिए थी। तो ये जो कोर है, इस कोर को इसमें इंसर्ट करते हैं बिफोर, यानी ये कास्टिंग है तो बिफोर जब पोरिंग ऑफ मोल्टन मेटल, तो यहाँ पे रख देते हैं इसको, प्रॉपरली ये सीट है उसकी, और उसके बाद मोल्टन मेटल को पोर करते हैं, जिससे क्या होगा, हमारा होल प्रोड्यूस हो जाएगा। तो इस तरह से हम कोर की सहायता से किसी कास्टिंग में होल प्रोड्यूस करते हैं, और उस कोर को जो सपोर्ट प्रोवाइड करते हैं, जो एक सीट का काम करते हैं, उनको हम बोलते हैं कोर प्रिंट्स। ये जो सेंटर लाइन है, ये दो कोर को, दो पार्ट्स को अलग अलग करती है। जैसे हमारा जो मोल्ड होता है उसमें एक हिस्सा कॉप होता है, दूसरा हिस्सा ड्रैग होता है। तो कुछ उसी तरह इसमें है, एक अपर फेस है, एक अपर हिस्सा है, एक लोअर हिस्सा है। जब हमें कोर दो पार्ट्स में बनानी होती है, दो हाल्व में बनानी होती है, तो उसको हम बोलते हैं कंप्लीटली एक पूरी कोर। और जब हाफ होती है तो वो हो जाती है हाफ कोर। तो ये फुल कोर है, और फुल कोर जब दो पार्ट से मिलकर बनी है, तो जो सेंटर लाइन होगी उसको हम बोलेंगे पार्टिंग लाइन। मींस द लाइन विच सेपरेट्स कोर वन पार्ट एंड कोर अनदर पार्ट। तो ये थे दोस्तों कोर प्रिंट्स, और ये कंप्लीट हमारी कोर कि किस तरह से हम कोर को यहाँ पे आसानी से कोर प्रिंट्स की सहायता से मोल्ड में रख सकते हैं और किसी कास्टिंग में होल प्रोड्यूस कर सकते हैं।
थैंक यू दोस्तों। सहायता से मोल्ड में रख सकते हैं और किसी कास्टिंग में होल प्रोड्यूस कर सकते हैं। थैंक यू दोस्तों। So that is about the core and core printer. In the next video, we will discuss the different molding methods those are there in the casting processes. Till then, thank you for watching and take care.